मंडळी, यंदा 2026मध्ये 13 ऑगस्टपासून ते 11 सप्टेंबरपर्यंत श्रावण महिना असणार आहे. 13 ऑगस्टला श्रावण महिना सुरू होईल. 12 ऑगस्टला अमावस्या आहे, अर्थात दीप अमावस्या आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 13 ऑगस्टला श्रावण महिन्याची सुरुवात होईल. तो श्रावण महिना असणार आहे 11 सप्टेंबरपर्यंत. आता श्रावण महिन्यामध्ये नक्की काय करावे, काय करू नये, कुठल्या पूजा आवर्जून कराव्या, कुठले उपवास करावे, त्या उपवासांना काय खावे, काय खाऊ नये, श्रावण महिन्यात अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपले नुकसान करणारे ठरू शकतात, म्हणून त्या टाळायलाच हव्या. या सगळ्यांबद्दल सविस्तर माहिती या एकाच व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. श्रावणात भगवान श्री शिवशंकरांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आणि सुखसमृद्धीची प्राप्ती होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. श्रावणामध्ये उपवास केल्याने भक्त आणि परमेश्वर यांच्यातील अंतरही कमी होते. एवढेच नाही तर शरीरशुद्धी, मनशुद्धी सुद्धा होते. आठवड्यातून एक दिवस तरी कमीत कमी उपवास करावा, असे आयुर्वेद सुद्धा सांगते. सर्व दूषित पदार्थ त्यामुळे शरीरातून बाहेर पडतात. श्रावणातील व्रताचे धार्मिक महत्त्व तर आहेच, पण वैज्ञानिक फायदे सुद्धा आहेत. श्रावण ऋतूतील बदलामुळे आपली पचनक्रिया मंदावते आणि उपवास केल्यामुळे पचनसंस्थेला थोडी विश्रांती मिळते आणि शरीरातील सर्व दोष दूर व्हायला मदत होते. म्हणूनच श्रावण महिन्यात कांदा, लसूण खाऊ नये असे म्हणतात. तसेच पालेभाज्यांचेही सेवन सुद्धा करू नये, कारण या ऋतूमध्ये या पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्याला तर हानी पोहोचतेच आणि आरोग्याचा परिणाम मनावरही होतो. मनामध्ये ही उदासीनता दाटून येते. म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये सात्विक आहार घ्यावा. मांस आणि मदिरा यांचे सेवन करू नये. याचबरोबर नेहमीपेक्षा आहार कमी घ्यावा, पण इतकाही कमी घेऊ नये की अशक्तपणा जाणवेल. आवश्यक पौष्टिक आहार घ्यावा, पण खूप तेलकट, तळलेले पदार्थ श्रावण महिन्यामध्ये खाऊ नये. म्हणूनच सात्विक आहार असे म्हटले गेले आहे. श्रावण महिन्यामध्ये या प्रकारचे सात्विक आहार घेतल्यामुळे शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि वातावरण काहीही असले तरी मन आणि मेंदू प्रसन्न राहतो. म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्रतही करायला सांगितले जातात, कारण मनामध्ये सात्विकता येण्यासाठी, मनामध्ये सकारात्मकता येण्यासाठी मन ईश्वराच्या चरणी लावणे आवश्यक असते. तरच आपल्या मनामध्ये सात्विक विचार निर्माण होतात आणि आपल्या मनामध्ये सकारात्मकता प्रवेश करते. म्हणून तुम्ही श्रावणमध्ये अगदी काही नाही जमले तरी कमीत कमी एखादे व्रत तरी नक्की करा. जेव्हा आपण व्रतस्थ असतो तेव्हा कोणत्याही व्रताचे नियम पाळणे हे आवश्यक असते. म्हणूनच श्रावणमध्ये खोटे बोलू नये, कुणाला फसवू नये. खरं तर गोष्ट इतर वेळीही करू नये, पण श्रावणामध्ये मात्र या गोष्टी सात्विकगिरीने पाळायला हव्यात. भगवान शिवशंकरांची कृपा मिळवण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवाराचे व्रत करावे. त्याचबरोबर घरातल्या स्त्रियांनी आपल्या मुलांसाठी जरा जिवेतिकेचेही व्रत करावे. हे व्रत कसे करावे, या व्रताची पूजा कशी करावी, या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो नक्की पहा. श्रावणमध्ये भगवान शिवशंकरांना प्रिय असणारी बेलाची पाने, गंगाजल, दूध, चंदन, भस्म हे सगळे महादेवांना अर्पण करावे. श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पूजेने आयुष्यातल्या सर्व समस्या दूर होतात. त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये काही गोष्टी स्त्रियांनी आवर्जून कराव्या. त्यामध्ये श्रावण शुक्रवारी जरा जिवेतिका पूजन केल्यानंतर आपल्या मुलांचे औक्षण करावे, कारण त्यामुळे मुलांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते.
तसेच मुलांना चांगल्या आरोग्याची सुद्धा प्राप्ती होते. श्रावणमध्ये नवीन लग्न झालेल्या मुलींनी शिवामुठीची पूजा करावी, अर्थात भगवान शिवशंकरांना शिवाची मूठ अर्पण करावी. शिवाची मूठ अर्पण करण्याचा सुद्धा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. मंगळागौरीचे पूजन सुद्धा करावे. नवीन लग्न झालेल्या मुली श्रावणमध्ये करत असतात. नवीन लग्न झालेल्या मुलींनी हे व्रत वैकल्य करावे असे सांगितले जाते, कारण त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झालेला असतो. एका नवीन ऊर्जेची त्यांना गरज असते आणि या व्रत वैकल्यामुळे मधून त्यांना ती नवीन ऊर्जा मिळत असते आणि म्हणूनच नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी हे व्रत वैकल्य महत्त्वाचे ठरतात. श्रावण महिन्यात पाळल्या जाणाऱ्या नियमामध्ये सगळ्यात पहिला नियम म्हणजे व्रत प्रामाणिकपणे पाळायला पाहिजे आणि सगळ्या पूजा विधींचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. महिन्याच्या प्रत्येक सोमवारी लवकर उठावे, स्नान करावे, घर स्वच्छ करावे, घरामध्ये गंगाजल शिंपडावे. घराच्या ईशान्य दिशेला भगवान शिवशंकरांची मूर्ती किंवा चित्र किंवा पिंड स्थापित करावी आणि त्यांना बेलपत्र, चंदन, धतुरा, भांग, गाईचे कच्चे दूध हे सगळे अर्पण करावे. पूजाविधी झाल्यानंतर भगवान शिवशंकराची आरती सुद्धा नक्की करावी. उपवास करताना स्वतःला झेपेल त्या प्रमाणात उपवास करावा. फलाहार करू शकता, फळ खाऊ शकता. श्रावण महिन्याच्या पवित्र महिन्यात सोमवारी उपवास करताना उपवासाच्या आहारात नट्स, फळ, दूध, लोणी यांसारखे दुग्धजन्य पदार्थ तसेच राजगिऱ्याचा समावेश करू शकता. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसभर पाणी, दूध, ताजा ज्यूस प्या. याचबरोबर श्रावण महिन्यात जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा त्या स्वयंपाकामध्ये साधे मीठ वापरण्याऐवजी खडे मीठ वापरावा किंवा सौंदर्य मीठ वापरा. काही चुका आहेत ज्या श्रावण महिन्यात चुकूनही करू नका. त्या चुकांमध्ये पहिली चूक म्हणजे भगवान शिवशंकरांची पूजा करताना केतकीचे फुले आणि हळद वापरण्यास मनाई आहे. त्याचबरोबर श्रावणासारख्या पवित्र महिन्यामध्ये कांदा, लसूण, मसाल्याचे सेवन टाळावे. मोहरीचे तेल, मसूर डाळ, वांगी, तिळाचे तेल यासारखे पदार्थ सुद्धा खाऊ नये. याशिवाय मांस, अंडी, मद्य, तंबाखूचे सेवन सुद्धा श्रावण महिन्यामध्ये करू नये. सात्विक आहार घ्यावा. जर तुम्ही सोमवारी उपवास करत असाल तर संध्याकाळी आरती करून मगच जेवण करा. त्याचबरोबर बाहेरचे खाणे टाळा. पॅकेटमधले असलेले अन्न सुद्धा खाऊ नका आणि मिठाचे प्रमाण जेवणामध्ये कमी ठेवा. मंडळी, या काही गोष्टी श्रावणामध्ये तुम्ही करू शकता आणि याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तर घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर तुम्ही व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांचे योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.